अंजली दमानी यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी चर्चा झाली आहे। वाढत्या गुंडगिरीवर फडणवीसांनी अधिवेशनामध्ये बोलावं असं दमानी यांचं म्हणणं आहे। सभागृहात विषय मांडण्याचे फडणवीसांचं आश्वासन आहे। दमानी यांचं आज विधिमंडळाच्या बाहेर ठिय्या आंदोलन होणार होतं, ते आता आंदोलन मागे घेण्यात आलंय। एक विधान ऐकलं की एखादा व्हिडिओ असा आला, त्यांनी जोपर्यंत आपण तो व्हेरीफाय करत नाही त्याच्याबद्दल मी काही विधान करणार नाही। तर मी काल रात्री त्यांना असे सगळे व्हिडिओ पाठवले आणि त्याच्यावर त्यांचं मला ताबडतोब मेसेज आला की ते या सेशनमध्ये तसं स्टेटमेंट देखील करणार आहेत। ते ऐकल्यानंतर मग प्रश्नच उठत नाहीये, त्यामुळे मी आत्ताच्या घटकेला करणार नाहीये। एक दोन दिवस वाट बघू ते काय करतायत। नाही केलं तर पुन्हा आंदोलन तर आपल्या हातात आहेच, ते नक्कीच करेन। काल मुख्यमंत्र्यांशी बोलणं झाल्यानंतर त्यांनी जे आश्वासन दिले की मी या अधिवेशनात हा मुद्दा उठवेन किंवा त्यावरती योग्य ती कारवाई होईल, त्यानंतर तुमचं समाधान झालेलं असं म्हणायला हरकत नाहीये का? समाधान नाही, आता ते म्हणाले तसं आश्वासन दिले, आता पुढे बघू। त्यांनी केलं ठीक, नाही केलं तर 26 तारखेपर्यंत आहे आंदोलन आपला सेशन, त्यामुळे कधीही करता येईलच। खास करून तुम्ही बीडच्या अनेक घटनांबद्दल सातत्याने आवाज उठवताय। वाल्मिक कराड आणि त्याची टोळी, त्यांची जी काही दहशत बीड जिल्ह्यामध्ये होती ती टोळी संपवण्यासाठी या सगळ्या प्रकरणामधले जे काही धागेदोरे होते, पुरावे होते, ते सीआयडीने एकत्रित करून कोर्टामध्ये चार्जशीटमध्ये मांडलेले आहेत। सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराडची एक टोळी संपत नाही, तोपर्यंत दुसरं कोणी जन्माला येतो आणि त्याच्याबद्दलची दहशत माजवण्याचा प्रयत्न करतोय। नाही, आत्ताच्या घटकेला याची धनंजय मुंडेची एक टोळी नाही, म्हणजे वाल्मिक कराडची ही एक टोळी, सुदर्शन घुलेची। आता इतर टोळ्यांबद्दल सुद्धा माहिती यायला लागली आहे। तर मला असं वाटतं ही पूर्ण जी दहशत, हे रॅकेट या ज्या सगळ्या नेत्यांनी बनवलंय ना, ते आपल्याला तोडण्याची गरज आहे। आता मुंबईत सुद्धा माझ्याकडे अशी काही उदाहरणं येत आहेत, त्या प्रत्येक उदाहरणाची आता मालिकाच करावी की काय अशा प्रश्न पडलाय। कारण सामान्य माणूस ना याच्यात खूप भरडला जातोय, कोणाची हिंमत होत नाहीये पोलीस स्टेशनवर जाऊन FIR रजिस्टर करायची। पोलीस सगळ्यांचं यांच्याबरोबरचं संगनमत आणि हे सगळे नेत्यांचं हे पूर्ण पॉलिटिकल नेक्सस जे झालंय गुन्हेगारांचं आणि पॉलिटिशियन्सचं, हे तोडून पाडण्याची आता गरज आहे आणि त्यासाठी मोठी पावलं आता मुख्यमंत्र्यांना उचलणं गरजेचं आहे। हे आरोपी सातत्यानं गुन्हे करतायत आणि त्यांच्यावरती राजकीय जे काही पाठबळ मिळतं त्यामुळे कारवाया वेळेत होत नाहीत आणि म्हणून हे फोपावत जातं। तेच सुदर्शन घुले वाल्मिक कराडच्या टोळीच्या बाबतीमध्ये झालेलं होतं। या सतीश भोसलेवरती सुद्धा अनेक गुन्हे दाखल आहेत। जर वेळीच ही कारवाई झाली असती तर हे अशापच्चे गुन्हे वाढले नसते। आता तुमच्या या सगळ्या प्रकरणात काय मागणी? असे गुन्हे ज्यांच्यावरती दाखल आहेत त्यांच्यासाठी मकोका हा पर्याय आहे आणि त्यावरती नेमकी काय कारवाई करावी अशापच्ची आशा आहे? नाही, मकोका हा पर्याय नक्कीच आहे, पण तो केला कुठे जातोय? अशा टोळीचे संघटित गुन्हेगारी बऱ्याच ठिकाणी होताना आपल्याला दिसते आणि प्रत्येकावर जर आता सतीश भोसलेवर कालच्या काल ती FIR झाल्या आणि एवढं होऊन सुद्धा साध्य काय होतंय? म्हणजे त्यांना जी त्या कायद्याच्या इम्प्लिमेंटेशनमध्ये जी दिरंगाई केली जाते ती कुठेतरी थांबायला पाहिजे आणि पोलिसांना सेन्सिटाईज करण्याची गरज आहे। आत्ताच्या घटकेला पोलीस कम्प्लिटली हाताबाहेर महाराष्ट्राचे गेलेले आहेत। त्यांना सुद्धा शुद्धीवर येण्याची गरज आहे की आपल्याला परिवार आहे, आपल्याला पत्नी मुलं सगळे आहेत आणि हे जर आपल्याबरोबर घडलं तर आपण काय करणार, हे त्यांना जरा तरी विचार करण्याची आता गरज आहे।